बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आता माजी आमदार म्हणून पेन्शनसाठी राजस्थान विधानसभा सचिवालयात पुन्हा अर्ज केलाय। धनखड हे 1993 ते 1998 पर्यंत किशनगड मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार होते। माजी आमदार म्हणून त्यांना जुलै 2019 पर्यंत पेन्शन मिळत होती। जुलै 2019 मध्ये ते पश्चिम बंगालचे राज्यपाल झाल्यानंतर पेन्शन बंद करण्यात आली। आता उपाध्यक्ष पदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांनी माजी आमदार म्हणून पुन्हा अर्ज केलाय। धनखड यांनी 21 जुलै रोजी अचानक उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला। विधानसभा सचिवालयाने धनखड यांच्या पेन्शन अर्जावर प्रक्रिया सुरू केली आहे। उपाध्यक्ष पदाचा राजीनामा स्वीकारल्यापासून त्यांना माजी आमदाराची पेन्शन मिळण्यास सुरुवात होईल। माजी आमदाराचा कार्यकाळ संपताच त्यांची पेन्शन सुरू होते। जर माजी आमदार कोणत्याही सरकारी पदावर नियुक्त झाला किंवा मंत्री झाला तर विधानसभा सचिवालयाला त्याबद्दल विहित नमुन्यात कळवलं जातं। त्यानंतर पेन्शन थांबते। सरकारी पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर विहित नमुन्यात अर्ज करावा लागतो आणि विधानसभा सचिवालयाला कळवावे लागते। त्यानंतर पेन्शन पुन्हा सुरू होते। जगदीप धनखड यांनीही त्याच प्रक्रियेअंतर्गत अर्ज केलाय। जगदीप धनखड यांना 3 प्रकारची पेन्शन मिळेल। माजी राज्यपालांना पेन्शन मिळत नाही, त्यामुळे धनखड यांनाही माजी राज्यपाल म्हणून पेन्शन मिळणार नाही। माजी आमदाराला दरमहा 35,000 रुपये पेन्शन मिळते। प्रत्येक टर्मनुसार पेन्शन वाढतच राहते। 5 वर्षानंतर अधिक वेळा आमदार राहिलेल्या व्यक्तीला 5 वर्षानंतर प्रत्येक टर्मसाठी दरमहा 1,600 रुपये अतिरिक्त पेन्शन मिळते। एकदा आमदार झालेल्या व्यक्तीला 35,000 रुपये, 2 वेळा आमदार झालेल्या व्यक्तीला 42,000 रुपये आणि 3 वेळा आमदार झालेल्या व्यक्तीला 50,000 रुपये पेन्शन मिळते। जर माजी आमदारांनी वयाची 70 वर्ष ओलांडली असतील तर पेन्शन 20% वाढते। महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटलेला असतानाच भाजप आमदार आशिष देशमुख यांनी या वादग्रस्त विषयावर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे। त्यांनी सांगितले, 350 जातीसाठी असलेला ओबीसी कोटा आधीच अपुरा असून या कोट्यात मराठा समाजाचा समावेश झाल्यास दोन्ही समाजाचे मोठे नुकसान होईल। ओबीसी समाजासाठी राखीव असलेला हक्क कुणालाही हस्तांतरित करता येणार नाही, असे मत त्यांनी ठामपणे व्यक्त केले। मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे असेही त्यांनी म्हटले आहे। मराठा समाजाला नक्कीच आरक्षण मिळावे, आमचा त्याला काही विरोध नाही, पण ते ओबीसीच्या कोट्यातून मिळावे हा जो मनोज जरांगे यांचा बालहट्ट आहे, त्या संदर्भात ओबीसी समाज जागरूक आहे, असे भाजप आमदार आशिष देशमुख यांनी म्हटले आहे। आमदार आशिष देशमुख पुढे बोलताना म्हणाले की मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीमध्ये ओबीसी समाजामध्ये वाटा मिळणार नाही। या संदर्भामध्ये ओबीसी महासंघाने नागपूरमध्ये भूमिका घेतली आहे, त्यासाठी आमचा संपूर्ण पाठिंबा आहे। 10% आरक्षणाचा फायदा मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये होताना दिसून येत आहे। आशिष देशमुख म्हणाले की 350 विविध जातीचा असलेला ओबीसी समाज आणि त्यासाठी असलेला जो कोटा आहे तो ओबीसी समाजासाठीच अपुरा आहे, म्हणून यामध्ये ओबीसी समाजाचे वाटेकरी होऊ नये। मराठा समाज ओबीसी मध्ये आला तर दोन्ही समाजाचे त्यामध्ये नुकसान होणार आहे। यात ना मराठा समाजाला न्याय मिळेल ना ओबीसी समाजाला न्याय मिळेल। ही वास्तविकता समजून घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजे। दोन्ही समाजामध्ये वाद निर्माण होईल अशी परिस्थिती नाही, ती निर्माणही करू नये। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केले। या आंदोलनामुळे राजधानीत वाहतूक कोंडी निर्माण झाली असून राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सूचक टोला लगावलाय। ठाण्यातील दौऱ्यात पत्रकारांनी मराठा आरक्षणावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, मनोज जरांगे परत का आले हे एकनाथ शिंदेंनाच विचारा। मागच्या वेळी जेव्हा ते नवी मुंबईत गेले होते तेव्हा प्रश्न त्यांनीच सोडवल्याचं सांगितलं होतं, मग आता पुन्हा आंदोलन का उभं राहिलं असं म्हणत त्यांनी शिंदेंनाच अप्रत्यक्षपणे जबाबदार धरलंय। दरम्यान मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे राज्य सरकारवर वाढत असलेल्या दबावाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात सह्याद्री अतिथीगृहावर सुमारे 1 तासभर चर्चा झाली। या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। खासदार संजय राऊत यांनीही सरकारवर टीकेची झोड उठवली। महायुती सरकारमध्ये 3 वेगळे गट आहेत। शिंदे गट आंदोलकांना वेगळ्या पद्धतीने मदत करतोय, कारण त्यांचा उद्देश फडणवीसांना अडचणीत आणणं हाच आहे, असा थेट आरोप राऊतांनी केला।
काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं कौतुक केलं होतं. यामध्ये ते म्हणाले की एकनाथ शिंदे साहेब हा माणूस खरा आहे, साथ देतो, जनतेची वेदना समजून घेतो, गोरगरिबांच्या वेदना जाणून घेतो. सत्तेपेक्षा गोरगरीब जनतेच्या दुःखाला महत्त्व देणारा माणूस म्हणजे एकनाथ शिंदे. तर गरिबांचे प्रश्न जाणून घेऊन ताबडतोब सोडवायचे, जनतेचं म्हणणं ऐकून घ्यायचं हे काम तडकाफडकी अजित पवार करतात असं त्यांनी म्हटलं होतं. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातील मराठा बांधव राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत जमलेत, पण आता त्यांना सरकारकडून करण्यात येणाऱ्या कथित गळचेपीला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हा मुद्दा उपस्थित करत सरकारवर मुंबई शहरातील पानपोया व स्वच्छतागृह बंद केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर मनोज जरांगे यांनी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. या प्रकरणी सर्वांचा हिशोब होईल, फक्त BMCचा आयुक्त कोण आहे याचे नाव लिहून ठेवा असे ते म्हणालेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी शुक्रवारपासून मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे, पण अजूनही त्यावर तोडगा निघाला नाही. त्यातच सरकारकडून कथितपणे आंदोलकांसाठी पायाभूत सुविधा पुरवल्या जात नसल्यामुळे स्थिती चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी सरकारवर पानपोया व स्वच्छतागृह बंद केल्याचा आरोप केला आहे. रोहित पवार शनिवारी आपल्या पोस्टमध्ये म्हणालेत की मुंबई शहरातील पानपोया बंद, रेल्वे स्थानकावरील तसेच इतर ठिकाणावरील सार्वजनिक स्वच्छतागृहांना काही ठिकाणी लॉक करण्यात आले आहेत, तर काही ठिकाणी पाणी बंद करण्यात आले आहे. पिण्याचे पाणी देखील उपलब्ध केले जात नसल्याचे तसेच सामाजिक संघटना पाठवत असलेली मदत देखील ब्लॉक करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे समजत आहे. खाऊ गल्ल्या, टपऱ्या, हॉटेल्स देखील बंद ठेवण्याचे अलिखित आदेश आहेत. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आंदोलक माणसं आहेत, याचा सरकारला विसर पडला आहे की काय? मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करणाऱ्या मनोज जरांगेंशी आता सरकारने चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य आज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी आझाद मैदानावर जाणार आहेत. या समितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज इथं पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. आमच्या समितीचं एक शिष्टमंडळ आज जरांगेंशी चर्चा करेल. या चर्चेत आणखी काही मुद्दे उपस्थित होतील, त्यावर पुन्हा समितीत चर्चा होईल असं ते म्हणालेत. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रॉयल स्टोन बंगल्यावर मराठा आरक्षण उपसमितीची आज बैठक झाली. या बैठकीत मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी एक शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय झाला. या बैठकीला मंत्री दादा भुसे, माणिकराव कोकाटे, गिरीश महाजन यांच्यासह इतर अनेक बडे नेते आणि अधिकारी उपस्थित आहेत. या बैठकीनंतर बोलताना विखे पाटील यांनी सांगितलं की आज मराठा उपसमितीच्या बैठकीला आम्ही सर्वच सदस्य उपस्थित होतो. बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अतिशय सविस्तर चर्चा झाली. आम्हा सर्वांची सकारात्मक भूमिका आहे. सरकारचीही या प्रश्नाची सोडवणूक झाली पाहिजे अशी भूमिका आहे. त्यामुळे या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे, विभागीय आयुक्त कोकण आणि आमच्या समितीचे सदस्य सचिव हे त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी जाणार आहेत. ते तिथं जरांगेंना सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती देतील. या चर्चेत आणखी काही मुद्दे उपस्थित होतील, त्यावर पुन्हा आम्ही समितीत चर्चा करून योग्य तो मार्ग काढला जाईल. या प्रकरणी न्यायमूर्ती शिंदे हे आंदोलकांशी भेटणार आहेत. ते भेटण्यापूर्वी मी यावर बोलणं योग्य ठरणार नाही. त्यांची चर्चा होऊ द्या, मग सरकार पुन्हा यावर आपले मत व्यक्त करेल असं ते म्हणाले. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे अवघ्या राज्याचे रान पेटले आहे. त्यातच मुंबईच्या दौऱ्यावर असणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडून या आंदोलनाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी हे आंदोलन हाताळण्यासंदर्भात काही सूचना केल्याचीही माहिती आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता सरकारच्या पातळीवर वेगवान हालचाली होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शुक्रवारी रात्री मुंबईला पोहोचले. ते आज लालबागच्या राजाचे सहकुटुंब दर्शन घेणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत धडकलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आढावा घेतला. यासाठी त्यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना त्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर पाचारण केले. यावेळी दोन्ही नेत्यात बराच वेळ चर्चा झाली. त्यानंतर या ठिकाणी सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे हेही पोहोचले. शहा यांनी यावेळी शिंदे यांच्याशी जवळपास तासभर चर्चा केल्याची माहिती आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते। या बैठकीत नेमके काय ठरले हे समोर आले नाही, पण आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर व्यवहार्य तोडगा काढण्यासाठी वेगवान हालचाली होण्याची शक्यता आहे। दुसरीकडे या बैठकीनंतर अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या सरकारी बंगल्यावर जाऊन त्यांच्या गणपतीचे दर्शन घेतले। यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीही होत्या। या दोघांनीही फडणवीसांच्या गणपतीची आरती केली। एकनाथ शिंदेही यावेळी आवर्जून उपस्थित होते। त्यानंतर ते फडणवीस शिंदे यांच्यासह लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेले। यावेळी त्यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत होते। उल्लेखनीय बाब म्हणजे मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मुंबई या देशाच्या आर्थिक राजधानीतील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे। जरांगे यांनी वारंवार आपल्या समर्थकांना रहदारीस अडथळे निर्माण न करण्याचे आवाहन केले आहे, पण काही ठिकाणी व्यवस्थेच्या मुद्द्यावरून आंदोलकांचे पोलिसांसोबत खटके उडत असल्याचे चित्र आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी शनिवारी पुन्हा एकदा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास कडाडून विरोध केलाय। या प्रकरणी त्यांनी मनोज जरांगे यांच्यासह महायुती सरकारवर सडकून हल्ला चढवलाय। राज्य सरकारला झुंजीची भाषा कळत असेल, शिवीराळ भाषा कळत असेल, एक माणूस ज्याला महाराष्ट्र माहिती नाही, आरक्षण माहिती नाही, तो मुंबईला पेठीस धरत असेल तर ओबीसी समाजही रस्त्यावर उतरेल असं ते म्हणाले। मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे। यासाठी त्यांनी शुक्रवारपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात केली आहे। त्यांच्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी राज्य सरकारने राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुका स्तरावर तहसीलदारांच्या नेतृत्वात गठीत केलेल्या वंशावळ समितीला 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे। सरकारच्या या निर्णयावर लक्ष्मण हाके यांनी तीव्र आक्षेप घेतलाय। लक्ष्मण हाके याविषयी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, राज्य सरकारला झुंडीची भाषा कळत असेल, शिवीराळ भाषा कळत असेल, एक माणूस ज्याला महाराष्ट्र माहिती नाही, आरक्षण माहिती नाही, तो मुंबईला वेठीस धरत असेल तर ओबीसी समाजही रस्त्यावर उतरेल। आम्ही लवकरच आमच्या आंदोलनाची दिशा स्पष्ट करू, ओबीसींना रस्त्यावर उतरवू। अनेक भटक्या विमुक्तांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी 6 महिने लागतात, पण इथं सरकारच जात प्रमाणपत्र वाटत आहे। जरांगे यांच्या एका आंदोलनानंतर सरकार बेजबाबदारपणे शासन निर्णय जाहीर करत असेल तर कुणालाही संताप येईल। सरकारला अशा पद्धतीनं जात प्रमाणपत्र वाटण्याचा अधिकार नाही। वंशावळी शोधणं, नोंदी शोधणं, प्रमाणपत्रांचं वाटप करणं हे सर्वच बेकायदेशीर आहे। हे सरकार ओबीसी आरक्षण संपवण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळे आम्ही ओबीसी जात समूहांचे प्रमुख, विविध संघटनांचे प्रमुख आणि ओबीसी कार्यकर्त्यांना बोलवलं आहे, कारण मुंबईत सरकारला वेठीस धरलं जातंय। मराठा आरक्षणाच्या मागणीने पुन्हा एकदा राज्यातील राजकारण ढवळून निघाले असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर थेट हल्ला चढवला आहे। मराठा आरक्षणासाठी संविधानात बदल करू शकत नाही का? केंद्रात तुमचं सरकार असताना कायदे का नाही करत, असा थेट सवाल राऊतांनी केला आहे। तर आंदोलक पावसात भिजत असताना सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत आहे। संविधानाच्या चौकटीत बसणारे निर्णय घेण्याचे सत्ताधाऱ्यांचे विधान जर खरे असेल तर मग विरोधकांना दाबण्यासाठी संविधान बदलता येतो आणि मराठा समाजाला आरक्षण देताना का नाही, असा सवालही त्यांनी केला आहे। संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली पाहिजे। त्यांनी अहंकार बाजूला ठेवत प्रमुख विरोधी पक्षासह सर्व माजी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली पाहिजे। त्यांच्यासह मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली पाहिजे। आरक्षणावर सामूहिक निर्णय घेतला पाहिजे। संजय राऊत म्हणाले की सरकारमध्ये 3 गट आहेत। एकनाथ शिंदे आंदोलकांना वेगळ्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस अडचणीत यावे यासाठी मदत करत आहेत। देवेंद्र फडणवीस यांची भूमिका वेगळी आहे, ते परशुराम महामंडळवाले आहेत, तर अजित पवार हे चीनच्या भिंतीसारखे तटस्थ आहे। आंदोलनावर त्यांची भूमिका नाही। अशा परिस्थितीमध्ये राजकीय इच्छाशक्ती येणार कुठून, असा सवाल राऊतांनी केला आहे। यामुळे संविधानाची चौकट बदलणार कशी, या सगळ्यांमध्ये मनोज जरांगे पाटील यांचे प्राणपणास लागले आहेत आणि त्यांचे हजारो समर्थक आहेत, ते रस्त्यावर पावसात भिजत बसले आहेत।